दिल्लीच्या सीमेवरच्या शेतकरी आंदोलकांना उद्धव ठाकरे भेट देणार असल्याची आता दाट शक्यता वर्तवली जाते। लवकरच भेटीची वेळ निश्चित केली जाणार आहे। उद्धव ठाकरेंचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे का अशी आता एक शक्यता वर्तवली जाते। मुळात भेट दिली जाणार आहे, त्यामुळे पाठिंबा असल्याचा जवळपास स्पष्टच होत आहे। ठाकरे गटाकडून भेटीबाबतच्या दौऱ्याची आता चाचपणी केली जाते। MSPच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांकरता शेतकऱ्यांचं गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे। हा मुद्दा तापताना दिसतोय आणि त्यातच आता या आंदोलकांना उद्धव ठाकरे भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात, कधीपर्यंत ही भेट होऊ शकते? लागवी आपण पाहतोय उत्तरेकडील जे शेतकऱ्यांनी आंदोलन उभारलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा हा उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा देण्यात आलेला आहे। गेल्या वेळी जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाला सुद्धा पाठिंबा देण्यात आला होता, मात्र उद्धव ठाकरे हे त्या शेतकऱ्यांची भेट घेण्यास गेले नव्हते। मात्र यंदा या ठिकाणी आपण पाहतो ज्या शेतकरी आंदोलनाला बसलेले त्यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती समोर येते आणि तो दौरा ठरवण्यात येतोय आणि दौऱ्यासंदर्भात चाचपणी सुद्धा सुरू होत आहे। दरम्यान काही दिवसांमध्येच उद्धव ठाकरे हे दिल्लीमधील ज्या शेतकऱ्यांच्या शंभू बॉर्डरवरती जे शेतकरी तह टोकून बसलेले आहेत त्या शेतकऱ्यांना भेटायला आणि त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत। MSPची जी मागणी आहे ते MSPच्या मागण्यांसह इतर मागण्या आहेत यावरती सुद्धा उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे। यापूर्वी सुद्धा जेव्हा महाविकास आघाडी सरकार हे महाराष्ट्रामध्ये होतं तेव्हा सुद्धा कायदे जे केंद्र सरकारने आणले होते त्याला सुद्धा महाराष्ट्र सरकारने विरोध केला होता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये। आता पुन्हा एकदा आपण बघतोय महाविकास आघाडीची जी बाजू आहे ती भक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागे आहेत, ते पाठिंबा त्यांनी दर्शवलेला आहे। मात्र उद्धव ठाकरे आता त्यांच्या भेटीला गेल्यावरती नक्की काय संवाद होतोय आणि या संवादातून आगामी लोकसभेच्या दृष्टीने फार महत्वाचे जे पडसाद असतील हे या ठिकाणी पडतील। त्यामुळे ही भेट फार महत्वाची असणार आहे राजकीय दृष्ट्या सुद्धा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या दृष्ट्या सुद्धा। लागवी स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।